साताऱ्याजवळच्या एका लहानशा गावात ओंकार नावाचा एक तरुण राहत होता. त्याचं घर कौलारू. आजोबा, आजी, आई-वडील आणि लहान बहीण असा साधा पण प्रेमळ परिवार. वडील शेतकरी, पण पाऊस वेळेवर न पडल्यामुळे शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. ओंकार लहानपणापासूनच हुशार होता. अभ्यासात चांगला, पण परिस्थिती कठीण. 10वी झाल्यावर त्याला शहरात कॉलेजला जायचं होतं, पण फी भरण्याइतके पैसे नव्हते. त्या दिवशी तो नदीकाठी बसून विचार करत होता, मी गावातच राहून शेती करावी की शहरात जाऊन स्वतःचं भविष्य घडवावं? तेवढ्यात आजोबा त्याच्याजवळ आले. त्यांनी ओंकारच्या डोक्यावर हात ठेवत सांगितलं, बाळा, माणूस कुठेही गेला तरी त्याची माती त्याच्यासोबत असते. पुढे जा, पण गाव विसरू नकोस. ओंकारने निर्णय घेतला. तो शहरात गेला. दिवसाला कॉलेज, रात्री एका हॉटेलमध्ये वेटरचं काम. कधी कधी भूक लागायची, थकवा यायचा, पण तो हार मानत नव्हता. त्याच्या मनात एकच स्वप्न होतं, आई-वडिलांसाठी पक्कं घर आणि बहिणीसाठी शिक्षण. 4 वर्षांनी तो इंजिनियर झाला. नोकरी मिळाली, मोठा पगार, शहरात फ्लॅट, मित्र, गाड्या सगळं मिळालं, पण मन कुठेतरी रिकामं होतं. एक दिवस गावातून फोन आला. वडील आजारी होते. ओंकार लगेच गावात पोहोचला. त्याने पाहिलं, शेत कोरडं, घराची भिंत तुटलेली, आईचे डोळे थकलेले. त्या रात्री ओंकार झोपलाच नाही. त्याला आजोबांचे शब्द आठवत होते, मातीचा सुगंध विसरू नकोस. दुसऱ्या दिवशी त्याने मोठा निर्णय घेतला. तो पुन्हा शहरात गेला, पण नोकरी सोडायला. सगळे मित्र म्हणाले, तू वेडा झालास का? एवढी चांगली नोकरी सोडतोस? ओंकार शांतपणे म्हणाला, मी पैसा कमवला, पण माझं गाव हरवलं. तो गावात परत आला. आधुनिक शेती सुरू केली. ड्रिप इरिगेशन, सेंद्रिय शेती, शेतमाल थेट बाजारात विक्री. सुरुवातीला नुकसान झालं, लोक हसले, पण 2 वर्षांनी चित्र बदललं. त्याचं शेत हिरवं झालं. पाणी साठवण प्रकल्प सुरू झाला. गावातील तरुणांना रोजगार मिळाला. ओंकार आता फक्त शेतकरी नव्हता, तो गावचा आधारस्तंभ झाला होता. एक दिवस जिल्हाधिकारी गावात आले. ओंकारच्या कामाचं कौतुक केलं. त्याला पुरस्कार मिळाला. स्टेजवर उभा राहून ओंकार म्हणाला, शहराने मला उंच डोळायला शिकवलं, पण गावाने मला उभं राहायला शिकवलं. स्टेजखाली आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते अभिमानाचे. ज्या हॉटेलमध्ये ओंकार वेटर होता, त्याच हॉटेलचा मालक आज त्याच्या शेतमालाचा मोठा खरेदीदार झाला होता.